हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं आपलं खास पॉडकास्ट असणार आहे बबी डुकरेवर. बबी डुक्कू, डुकरे नाही, डुक्कू. हा आहे ना, ह्याचं कसं आहे की ह्याला थोडी तडी दिली ना की हा थोडे दिवस असा शांत होतो आणि असं म्हणजे काहीतरी इकडचं तिकडचं साधंच असं दाखवतो. नाहीतर आता ह्याला कळलं आहे की आपण आपल्या मुलींना दाखवत राहायचं, म्हणजे जास्तीत जास्त फोकस, जास्तीत जास्त कंटेंट मुलींवर छापायचं. म्हणजे लोक कसं बघतात पण, आणि लोकांना काय स्वतःच्या घरचं माहिती नाही, बघतात की नाही, घरी एवढी लहान लहान मुलं असतील, त्यांच्या नातेवाईकाची, भावाची, बहिणीची, चुलत भावांची, चुलत बहिणींची, म्हणजे कोणाकोणाची असतील ती सोडून ह्यांची आयती बघायला त्यांना मजा येते ना. लोकांना आवडतं असं दुसऱ्यांची मुलं, त्यांचं कंटेंट. आणि हे एक ह्युमन टेंडन्सी आहे किंवा ह्युमन नेचर आपण ज्याला म्हणतो ते आहे. इवन मलाही आवडतं, मलाही असं लहान मुलांना बघायला आवडतं. जिथे जिथे आपण लहान मुलं दिसतील ते शॉर्ट आपण ढकलून तेवढंच भाग पाहतो. पण हे लोक जे ह्याच्यासारखे लोक आहेत किंवा त्या मायनाच्या बापासारखे लोक आहेत, मला खरंच त्या मायनाच्या बापाचा आवाज जरी ऐकला ना तरी तिडीक जाते डोक्यात. इतकं काय म्हणतं, काय मग आता काय करायचं करत बसतो ना, असं वाटतं ना तुझं काय करायचं, कानाखाली द्यायची आता गबस. म्हणजे हे लोक ना असे आहेत ना, इतके निगरगट्ट आहेत. लोक तर प्रेमाने बघतात, पण लोकांच्या प्रेमाचा, लोकांच्या स्वभावाचा, लोकांच्या त्यांच्या मुलांच्या प्रती असले त्यांच्याच काय, ही जी लोक असतात ज्यांना लहान मुलं बघायला किंवा त्यांच्याशी रिलेटेड कंटेंट बघायला आवडतं, त्यांचं ते कसे एक निर्मळ मनाचे लोक असतात. त्या लोकांच्या स्वभावाचा हे लोक पुरेपूर गैरफायदा घेतात. आपल्या मुलांचं लाईफ, त्यांचं बालपण लिटरली विकायला काढलं आहे ह्यांनी सोशल मीडियावर. आणि त्यातल्याच हा एक ढबीपण आहे. हा आता स्वतःबरोबर स्वतःच्या भावाच्या पण मुलीचं बालपण सोशल मीडियावर विकतोय. म्हणजे जितकं होईल तितकं एनकॅश करो, अपना ये गल्ला भरो, अपना बैंक बैलेंस बनाओ और मस्त मस्त गिफ्ट दो, नहीं तो गिफ्ट नहीं मिलेगा तो बीवी छोड़ के भाग जाएगी. सारखी आपली ओट दाबत असते बघा त्या. काय ओट दाबते मला काय कळतच नाही. असं करून करून हिला कोणीतरी सांगितलंय वाटतं की तुझे ओठ असे मोठे होतील, किंवा जे असे म्हणजे असतात ना ते लिप पंप काय म्हणतात त्याला, फ्लफी बनवतं ते लिप्सना, तसं काहीतरी म्हणजे थोडं हे होईल म्हणून सारखी आपली ओठ दाबतच असते, असं मम करत असते बघावं तेव्हा एकमेकांवर दाबून. पण ते फ्लफी होण्याच्या ऐवजी ते पसरतच चालले डोनाल्ड डकसारखे. आणि दुसरं आणि महत्त्वाचं कारण लहान मुलांना दाखवायचं म्हणजे कोणी काहीही रोस्ट नाही करू शकत, काही बोलू नाही शकत, कारण खूप सेन्सिटिव्ह इश्यू होऊन जातो. आणि मग त्याच्यावर काही बोललं की मग समोरच्या व्यक्तीला वाईट ठरवता येतं. ती किती क्रुएल आहे, ती किती वाईट आहे, ती लहान मुलांबद्दल बोलते. अरे आता तुमचं जे कंटेंट आहे त्याच्यावर बोलणारच ना, तर त्याच्यामध्ये जर काही आम्हाला वाटलं की बोललं पाहिजे तर बोलणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही काहीही विचार करा. आणि असं नाही आहे की लहान मुलांना दाखवलं किंवा असं काहीतरी दाखवून तुम्ही असं म्हणजे स्केपगोट किंवा काहीतरी असं त्याच्यातनं मार्ग काढू शकता, रोस्ट नाही होणार. मला पण बघायचं आहे किती दिवस तुम्ही हे चालू ठेवणार आहे आणि किती दिवस लोकांना पण इंटरेस्ट आहे फक्त हेच कंटेंट तुमचं बघायचं. एक वर्ष, 1.5 वर्ष मॅक्सिमम, एवढं पण नाही. लोक तर 3-4 महिन्यातच कंटाळतील. लिहून घे माझ्याकडनं तू ढबी द पिगी. फालतू आयडिया तुझी बंद कर. नुसता घरात असतो, बघावं तेव्हा. तुम्ही कधी बघितलं आहे का की ह्याच्या भावाला किंवा ह्याच्या वडिलांना पण इवन ह्या वयात सुद्धा ते कधी फ्री आहेत? आणि ते कधी आता ते गावाला घेऊन गेले होते सुनांना, ती गोष्ट वेगळी. तिथे पण ते कामासाठी गेलेले. ते जो सत्कार वगैरे झाला तो त्यांचा झाला. आणि हिने असं दाखवलं की आमचा झाला, आम्हाला त्यांनी सन्मान चिन्ह दिलं वगैरे, ते सगळं असं हिने सांगितलं. आणि ह्याने पण मोठं असं टायटल ठेवलेलं, काय अभिमानास्पद, अभिमान काय म्हणजे कसलं काय. तिथे सगळ्यांचं नाव घेऊन, म्हणजे जे सरपंच किंवा असं जे पॉलिटिक्समध्ये आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात आहेत, सामाजिक कार्यात ॲक्टिव्ह आहेत, त्या लोकांचं नाव घेऊन त्यांचा सन्मान करत होते. तर तुझे वडील कार्यरत आहेत, त्यांचं नाव आहे, ते गावामध्ये काय काम केलं असेल किंवा ओळखत असतील लोक, तुम्ही तिथले काहीतरी गावकरी आहात, तर त्यामुळे तुम्हाला केलं, सन्मानचिन्ह दिलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की तिथे पण त्यांचं काम होतं म्हणून ते गेले होते, तिथे त्यांना बोलवण्यात आलं होतं म्हणून ते गेले होते. आणि ह्या 2 बायका म्हणजे ह्याच्यात तयारच असतात. आपली ती आई पण नोकरी करते व्यवस्थित, तिचा जॉब असतो, तिला पण वेळ नाही मिळत वीकडेजमध्ये, ती तिथे गेलेली. म्हणून मग ह्या दोघी होत्या ना घरात बसलेल्या कोंबड्या,
ही पण टसलीच आणि ती पण टसलीच. नुसतं सकाळी उठायचं आणि असं एकदम नट्टापट्टा आणि कुठे पण असं एकदम लावणी आता फडावरच पाठवणारे असं तयार व्हायचं आणि निघायचं. आज ह्याच्या देवळात, उद्या त्या देवळात, आज ह्या हळदी कुंकवाला, उद्या त्या हळदी कुंकवाला, आज ह्याच्या लग्नाला, उद्या त्याच्या बारशाला, परवा त्याच्या जायवळला. असं करत हे दोघीजणी पण फिरत असतात. पहिले एक होती, आता दुसरी पण जॉईन झाली आहे. ती पण म्हणते की तर मी पण जाते, मी काय करू घरी बसून, तरी मला घरची कामं करत बसायला लागतं, मी पण जाते हिच्याबरोबरच येते, मग घरचं पण काय असेल तर दोघी मिळून करू. जे माझ्या एकटीवर पडतं तर ॲटलिस्ट ही पण करेल आणि माझं फिरणं पण होईल. तर ती पण आता शहाणी बनली आहे, जाते आपली सकाळी हिच्याबरोबर नट्टापट्टा करून. पण कधी वडील असतात का, कधी ऑल टाईम तिथे असे बसलेले घेऊन जायला इथे तिथे, कधी भाऊ असतो का? नाही. ह्यांचा ड्रायव्हर ठरलेला फिक्स रिकाम टेकडा बबी. कारण तोच यांच्या घरात एक रिकाम टेकडा आहे. ह्या 2 बायकांनंतर त्या बायकांना तरी घरची कामं असतात, ह्याला तर घरची पण कामं नसतात. हा अट्टल रिकाम टेकडा आहे. ह्याला ना घरची कामं, ना बाहेरची कामं, ना काय, नुसतं कॅमेरा फिरवायचं काम आहे ह्याला बास. आणि ते हगारोचं दाखवायला कुठून कुठून काय ट्रिक लावतो, देवा रे देवा. तरी नशिबाने आता बायकोला थोडी तरी लाज वाटली मी बोलल्यानंतर. ते सुद्धा लास्ट पॉडकास्टमध्ये बोललेली ना, जे कंबाईन पॉडकास्ट केलं होतं गोवावाले ट्रिप पे, त्याच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा मी बोलली होती की ह्याच्या बायकोला लाज पण नाही वाटत, एवढं केस आणि हे सगळं ट्रीटमेंट आणि एवढे फ्लॉन्ट करते, पण नवऱ्याला मदत करावी म्हणून. तर लगेच ते ऐकलं गपचूप आणि लगेच आता स्वतःच्या टकल्यावर फिरवायला लागली. टकलंच आहे ते, किती वेळा ट्रीटमेंट करते. त्या दिवशी पण काय ते कुठे जायचं होतं, ते गुढीपाडव्याच्या ह्याला, तर जाऊन बसलेली तिकडे, करून घेतले हिने परत ते केस चप्पट. खरंच ती ना थोडे दिवसांनी, बस अजून 4 वर्षांनी चिमाईची दुसरी आवृत्ती होणार आहे. 4 टकल्यावर केस, फक्त ते ढुंगणापर्यंत लोंबत राहिले पाहिजेत बास. तर तू माझे आभार मान ढबी द पिगी. ते काय घुसवत होता, लोकांना येडा बनवत होता, ते लोकांनी तुझी काढायच्या आधी मी वेळेवर सांगितलं म्हणून तुझ्या बायकोने तेवढं तरी तुला मदत करायला सुरू केली. नाहीतर काय ते हे मी करणार होतं व्हॉल्युमायझर, काय ते जायचं पण नाही डोक्यात. नुसतं हातात पकडायचा आणि बोलायचं की ह्याच्याने माझे केस काय केलं त्या केसने. व्हॉल्युमायझरच्या केसात एवढे ते राट केस, त्याच्यात काय घुसणार तरी आहे का तो व्हॉल्युमायझर. त्या व्हॉल्युमायझरला व्हॉल्यूम यायचा तुझ्या केसात घुसवायचं म्हणजे. काय बोलतो रे बाबा. मान ना मान जरा, एवढी जरा मनाची लाज असेल ना थोडी तरी, तर माझे आभार मानशील तू, बोलशील थँक्यू जीजी. असंच हिला जरा सुधरवत राहा फुगीला, जाम माजली आहेच ती. गिफ्ट पाहिजे इतके दिवस फुगून बसलेली. आता गिफ्ट दिलं तर म्हणते की लेकाने कुठे दिलंय, नवऱ्याने नाही दिलं. आणि हिची सासू पण काय कमीची नाही, 1 नंबरची जळकुखडी आहे. हिला प्रत्येक वेळेला काय ना काय पाहिजे असतं. कधी मुलाने काय घेतलं, लास्ट टाईम ह्याच्या भावाने त्याच्या बायकोला कशाला घेईल, त्याच्या बायकोला घेतलं होतं तेव्हा पण फुगली होती. का तर हिला वाटतं काहीतरी साडीवर वगैरे कटवलं, त्याच्यामुळे हिला पण राग आलेला. ह्याच्या आईला असं म्हणजे बोलत नाही, पण आडून तिला पण असं असतं की मला काय नाही घेतलं. म्हणजे जेव्हा मुलं त्यांच्या बायकांना घेतात ना, तेव्हा काकूंना पण काकांनी घ्यावं अशी अपेक्षा असते. काय हो काकू, आता जरा मुलांना आणि सुनांना जरा मजा करू द्या. घेतलं ना इतकी वर्ष, अजून काय तुमची पण काय बाबा हाऊस काय फिटतच नाही. भारीच हाऊसी दिसतात काकू, हाऊसी काकू. आणि प्रत्येक वेळेला हे असं काहीतरी अर्धवट बोलणार, अर्धवट काहीतरी असं पिल्लू सोडून देणार किंवा काहीतरी असं लोकांच्या डोक्यात एक किडा सोडून देणार आणि मग त्याच्याबद्दल काही बोलणारच नाही. कमेंटमध्ये लोकांनी विचारलं की त्यांना ब्लॉक करणार, नाहीतर मग काही उत्तरच देणार नाही. आता हिला पण कमेंट आलेली, जर तू म्हणालीस की ढबीने नाही दिले तर मग कोणी दिले तुला, पण 1 नाही 2 नाही. पण तिथे बोलताना तर बोलली की जसं सासू म्हणाली की बघा नवरा असावा तर असा, आता म्हणते नवऱ्याने नाही दिलंय. मग नवऱ्याने नाही दिलं तर मग कुठून तू काय. बरोबर, तुझा तो ठगवायचा दुसरा बिझनेस आहे, त्याच्यातनं ठगवून लोकांना घेतलंस का? आहे ना तुझा तो कपड्यांचा ठगवायचा बिझनेस, इथे सगळ्यांना ठगवत असते. डंगरी हॉपर आहे की गेला, घेतात का कोण? नाही तर तो ट्रिपसारखा बिझनेस असायचा. अरे ट्रिपवरून आठवलं मंडळी, तुम्ही ती ताजा खबर माहिती पडली की नाही तुम्हाला? मी पण ताजा खबरमध्ये टाकायला पाहिजे होतं, पण राहूनच गेला. आता सांगते,
पहिले ते काय ते काश्मीरचं झालं पोस्टपोन, मग आता काश्मीरनंतर मग आता एवढं बुमबुमची बोंबा बोंब बुमबुमची बोंबा बोंब केली केली केली, आता बुमबुम म्हणे पोस्टपोन केली, आता ती होते की नाही अजून काही पत्ता नाही आहे. बुमबुम म्हणाला होता की आता मेच्या 1st-2nd वीकमध्ये बुमबुमला घेऊन जाणार, आणि आता नवीनच अनाऊन्समेंट चालली आहे की एंड ऑफ मे कुठे फुबईला येणार, फुबई ट्रिप. आणि हा लोकांना सांगत असतो की चांगल्या फेअरसाठी किंवा चांगल्या फ्लाईट तिकीट म्हणजे चांगल्या रेटसाठी तुम्ही आत्ताच्या आता लवकर बुक करा, म्हणजे जितकं लवकर करणार. अरे आता किती लवकर करणार? आणि केलं लोकांनी, ज्या लोकांनी लवकर केलं, पण तुम्ही डेट चेंज करता, मग काय फायदा लोकांनी लवकर करून? मुळात तर तुझ्याकडे कोणी नाही आहे, कोणाची तिकीटं काढायचं तुला काय पडलेली नसते, आणि तुझ्या याचं तोंडावरच असतं. आता किती दिवस राहिले, 1 महिन्याने लगेचच तर तुझी ट्रिप आहे, आणि म्हणे ॲडव्हान्स बुकिंग करा आणि अर्ली बर्ड. कसला अर्ली रे? हां, लेटच आहे तुझा बर्ड पण लेट आणि तू पण लेट, आणि आयुष्यातच तुझं सगळं लेट झालं आहे. त्याच्यामुळे ना गब्बस. आणि काय इकडे काय आता काय गरमीमध्ये काय काय करपायला येणार आहे का? हां, गोरा बनपाव का आला करके मिलेगा रे या. आणि काय 80,000 रुपीज पर पर्सन फॉर 4 नाईट्स, 40,000पर्यंत सगळं होऊन जातं भाई. कुठे 5 स्टारमध्ये ठेवणार आहे आणि कुठले एक्सक्लुझिव्ह हे करणार आहे? कसली ट्रिप आहे ही 80,000? बाबा तू खरंच म्हणजे काय, असे जर रेट ठेवशील आणि असे हे ट्रिप्स काढशील तर आता तर पहिली गेली, दुसरी गेली, तिसरी पण जाणार आणि बंद करते. तुमचे ना हो पाहिल बा. आणि मुळात मी एक म्हणजे ऑलरेडी मला माहिती होतं, पण मी ते परत कन्फर्म केलं आणि मी प्रॉपर रिसर्च केला त्याच्यावरती. तर मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मंडळी. हा स्क्रीनशॉट एकदा बघून घ्या. आणि एक लिंक पण आहे, ती मी पेस्ट करेन डिस्क्रिप्शनमध्ये, आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता त्यासाठी. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलं आहे की काय काय रिक्वायर्ड आहे एक ट्रॅव्हल एजन्सी स्टार्ट करण्यासाठी, किंवा तुम्हाला जर असं म्हणजे प्रोफेशनली तुम्हाला सेटअप करायचं असेल, प्रोफेशनली तुम्हाला लोकांना घेऊन जायचं असेल, तर काय काय रिक्वायरमेंट आहे. तर मला तरी नाही वाटत की ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स ह्या लोकांनी पूर्ण केलेल्या आहेत. कारण का ज्या पद्धतीने ह्यांनी आज ठरवलं आणि उद्या निघाले आणि लगेच असं म्हणजे स्वतः एका ट्रिपला गेलेले, आणि तिथे ह्या लोकांना रिअलाईज झालं लोकांचं बघून की अरे हे तर आपण पण करू शकतो, आणि लगेचच तिकडेच त्या लोकांनी अनाऊन्समेंट वगैरे करून टाकली. तर हे जस्ट असंच चाललेलं आहे. हा सस्ता नल्ला वकील, वकिलाला म्हणजे आपण एक लीगल किंवा कायदेतज्ञ असं म्हणतो की ज्याला कायद्याचं सगळी माहिती असते, कायद्याचे जाणकार असतो तो. आणि हा एक असा वकील आहे जो कायद्याचं उल्लंघन करत असतो सतत. कायदा ज्याने म्हणजे लिटरली त्याचं काहीच ठेवलेलं नाही आहे, कायदेशीर पद्धतीने काहीच करत नाही, सगळंच बेकायदेशीर आहे ह्याचं. तर ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत जेव्हा आपण एखाद्याबरोबर डील करतो, स्पेशली अशा प्रोफेशनल गोष्टी. कारण उद्या जर ह्यांनी कॅन्सल केलं, उद्या जर ह्या लोकांनी काहीही ह्याच्यामध्ये घपला केला किंवा काही असं हात वर केले की आता तुम्हाला डेट चेंज झालं आहे पण पैसे नाही परत मिळणार, तुम्ही येऊ शकता किंवा तुम्ही नेक्स्ट ट्रिपला आमच्याबरोबर मग आम्ही ॲडजस्ट करू, आणि मग तुम्ही ह्यांच्याशी बांधले जाता. तुम्ही इथे कुठेच कंप्लेंट करू शकत नाही, किंवा कुठे करायला गेलात तरीही तुम्हाला विचारण्यात येतं की तुम्हाला माहिती नव्हतं का, किंवा तुम्हाला ही गोष्ट तुम्ही पैसे दिलेच कसे, तुम्ही ह्या गोष्टी चेक नाही केल्यात का. तर हे प्रश्न उपस्थित राहतात आणि तुम्ही फॉल्टमध्ये येता. त्याच्यामुळे त्याच्यावर काहीही ॲक्शन पण तुम्हाला घेता येणार नाही, आणि सेकंडली तुमच्या डोक्यावर ते एक बर्डन होऊन जाईल, एक थापलं जाईल की बाबा आता आपण पैसे दिलेत म्हटल्यावर आता तुम्हाला काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करावीच लागेल. तर कधीकधी इतक्या मोठ्या कंपनीजचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो, किंवा आपण इवन आजकाल बँक्स पण जे असतात ते आता पूर्वीसारखे लोक सहकारी बँकांमध्ये किंवा पतपेढ्यांमध्ये
मध्ये, किंवा हे जे मावसाड सांगते असं कुठल्या पण असं ज्वेलर्सकडे वगैरे आपण नाही, आपण एक ब्रँड बघतो, नावाजलेली कंपनी बघतो, हॉलमार्क बघतो कुठलीही गोष्ट घेताना, किंवा गव्हर्मेंट अप्रूव्ड आहे का ते बघतो, रजिस्ट्रेशन आहे का ते बघतो. तसंच ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये आयटा अप्रूव्ड आहे का आपण ते पाहिलं पाहिजे, गव्हर्मेंट लायसन्स आहे का ते पाहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत एक आपण सुजाण नागरिक म्हणून. आणि ह्या गोष्टीची जाणीव खरं ह्या सस्त्या नल्ल्या वकिलाला असायला पाहिजे. पण हा जर हे असं उद्योग करतोय, हे धंदे करतोय, तर मग तो काय लेवलचा असेल आणि तो किती मोठा. आता काय बोलू मी आता, वर्ड आहेत बरेच, पण तुम्ही समजून जा. तर त्यामुळे अशा लोकांपासून 4 हात लांब राहा. भावनाओं में मत बहो, हां, अपनी अक्कल लगाओ, मेंटॉस खाओ. किती ते दादाताईंना प्लीज करायचं, किती दादाताई तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा आम्ही तयार आहे. तुम जो कहोगे वही हम करेंगे, जो तुमको हो पसंद वही बात करेंगे. तुम जून में जाएंगे तो हम जून में चलेंगे. असं आहे यांचं. तुम जुलाई में जाओगे तो हम जुलाई में चलेंगे. जब तुम कहोगे हम लोग भी तुम्हारे जैसे फुट्टे हैं, हमको भी कोई काम धंधा नहीं है. जब दादाताई बोलेंगे तब भी हम रेडी है. दादाताई और क्या, और 5,000 टिकट का डिफरेंस आएगा और नो प्रॉब्लम, अपने पास बहुत पैसा है, दादाताई को शो करना है. आणि लिटरली हे लोक, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत, आपले जे व्ह्युअर्स आहेत, त्यांना हे लोक फॅन म्हणतात. की आमचे फॅन भेटले होते, आम्हाला फॅन्स भेटले, आमचे फॅन्स. तुम्ही कुठले मोठे सेलिब्रिटी आहात का? हां, म्हणजे काय लेवल आहे यार यांच्या भक्तांची. यांनी तर फुल ऑन म्हणजे त्यांची गिनती तोत्यामध्येच केली आहे. फॅन्स वगैरे कशाला म्हणतात? तुमचं काय लायकीची आहेत का तुम्ही फॅन वगैरे तुमचे असण्याचे? फॅन कुठल्या व्यक्तीचे असतात? तुम्ही कोण आहात? काय एक सस्ता नल्ला ठगवणारा वकील आणि त्याची पण सस्ती नल्ली बायको, यो टू शोयोवाले, ह्यांचे फॅन्स. आणि ती दुसरी एक तिकडे उल्लू बनवते लोकांना, बड्डेचा वेळचा व्हिडिओ टाकून. मी नाही सांगणार, तुझं पितळ तर उघडं पाडलंच आहे. ह्या लोकांचे फॅन्स. अरे हट, काय म्हणजे कुठल्या बबलमध्ये राहतात यार हे लोक. यांचा फोडा रे एकदा तो बबल. इतकी गरमी आहे. मॅडम आपल्या AC मध्ये गाडीमध्ये थंड गारगार बसलेत आणि फॅन असे लटकत आहेत. हां, फॅन लटकतोच ना, म्हणून फॅन म्हणत असतील, कारण यांच्यासारखेच आहेत ना लोमते यांचे फॅन. तर तिथे लटकत होते खिडकीत असे. हां, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं. अरे पहिल्यांदा बघितलं मग काय एलियन आहे का ती? माणसासारखा माणूस आहे तर ते बाईसारखी बाई आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं वगैरे. आणि असं म्हणजे जसं काय बापरे, कुठली कतरीना कैफच आहे की तिला बघितलं आणि तिथं बसली आहे महाराणी आतमध्ये. त्याला थोडं लाज काय, नंतर त्याच्यावरून पडणार ना, यांच्या डोक्यामध्ये फिरत असतं. म्हणून लगेच म्हणतो कसा, उतर ग जरा, उतर खाली. मग उतरली महाराणी, फोटो काढायला मोठ्या हिच्याबरोबर सेल्फी घेणार. ए देवा, कहाँ से आते यार ये लोग. हां, भगवान. त्याचं काय आहे, मी हळूहळू देवाला पण असं दाखवते. म्हणजे कधी त्याला एवढी कामं असतात, एवढं बिझी असतो ना देव, म्हणजे इतके व्याप आहेत त्याच्या डोक्याला की तो कुठे ना हे असे चिल्लर पिल्लर ह्यांना त्याला पटकन लक्षात येत नाही. म्हणून मी असं ना जितकं होईल तितकं त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न करते. देवा बघ, हे बघ इथे सुटलेत असं. म्हणून मी त्याला मध्ये भगवान असं आठवण करत असते. ऐकलं माझं कधीतरी, लक्ष असू दे यांच्यावर, म्हणजे ह्यांच्या कारनाम्यांवर. म्हणून ठीक आहे भगवान, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघ जरा यांच्याकडे. आणि हा पण काहीही टायटल देत असतो. एकतर ते अभिमानास्पद वगैरे ते तर सांगितलं, आणि नंतर काय ते वुमन पॉवर. आता ते वुमन पॉवरमध्ये काय होतं म्हणजे काहीच कळलं नाही. काय उगाचच ह्याच्या घरामध्ये 5-5 बायका आणि फजिती ऐकाय ते आहे का ह्याची वुमन पॉवर. बाकीच्या बायकांना आता कसा पण काय पण बोलत असतो, तेव्हा नाही ह्याला ते म्हणजे एवढं तुला माहिती आहे ना वुमन पॉवर काय असते ती. हां, लक्षात ठेव. मग काय तुझ्याच घरच्यांना आहे असं नाही आहे, तू बाहेरच्यांना पण आहे. बाहेरच्यांचं पण तेवढाच मान सन्मान कर, नाही तर तुला दाखवून देऊ काय असते ते पॉवर. खरं सांगू मंडळी, माझं इतकं डोकं दुखतंय ना, ते इरिटेटिंग म्युझिक नुसतं, ते इतकं ते म्युझिक कंटिन्यूस वाजून, म्हणजे तुम्ही ते कंटिन्यूस ऐकलत ना, अर्ध्या तर त्या व्हिडिओमध्ये ते म्युझिकच लावलेलं असतं आणि ते इतकं लाऊड आणि
आहे सुदिंग किंवा आहे ते एकदम असं प्रसन्न वाटणारं, पण ते थोड्या वेळासाठीच ऐकू शकतो. कंटिन्यूस ते म्युझिक जर तुम्ही असं माझ्यासारखं एका स्ट्रेचमध्ये 5-6 व्हिडिओ जर याचे बघितले आणि ते म्युझिक सतत कानावर तुमच्या पडलं ना, मी बेट लावते की तुमचं डोकं दुखल्याशिवाय राहणार नाही. डोकं इतकं दुखायला लागतं ना, इतकं कसलं म्युझिक आहे, टॉर्चर आहे ते. बंद कर. नाही होत आहे तर नुसतं आपलं काहीतरी आपला कॅमेरा लावायचा, म्युझिक चालू करायचं आणि ते काय रेकॉर्ड होतं आहे ते होऊ दे. तिथे त्या मुली काय गोंधळ घालतायत, काय करतायत, ते आपलं घर एक मंदिर, ते घर एक गोकुळ, ते दाखवत बसायचं. अरे नको दाखवूच रे, दाखवायचं तर ते म्युझिक बंद कर आणि दाखव. त्या मुलींचा आवाज आणि गोंगाट ऐकू आम्ही, त्यापेक्षा ते म्युझिक बंद कर. आजकाल तर ह्याचं पण त्या बचनेसारखं झालं आहे की कुठेही जायचं, ह्याच्या बारशाला, त्याच्या मुंडनला, त्याच्या चंदनला, कशाला पण फिरत बसायचं. आता ते तर एक त्याच्याच चुलत्याचं ह्याचं ते नातवाचं होतं मुंडन नाही काय ते जायवळ, तर तेव्हा गेला होता. तर एकदम नटून थटून या दोघा साळक्या माळक्यांना, आणि हाच एक फुकटा माणूस आहे ना, हा घेऊन गेला. आणि आम्ही लेटच झालो आणि आता आम्हाला एवढ्या वरती आम्हाला कसं जाणार, पॉसिबल नाही आहे ह्या दोघींना घेऊन जाणं, आता खूप ऊन पण आहे. अरे वा, दुसऱ्याच्या यायला जायला तुम्हाला सगळी कारणं आहेत रे, की उशीरच झाला आणि मग ह्या दोघींना पॉसिबल नाही आहे आणि असं आहे आणि तसं आहे. तुझ्या याच्या वेळेला, तुझ्या मुलीच्या वेळेला सगळ्यांना बरं पकडून आणलं होतं आणि त्यावेळेला सगळ्यांनी बरोबर यायचं. पण तू दुसऱ्याकडे जायला बाबा तुला एवढा त्रास, तेव्हा कसा घेऊन गेलेला मग दोघींना? मग तेव्हा जाऊ शकत होते, तर आता काय झालं? तेव्हा पण एवढं भर उन्हामध्ये आणि एवढं ते ह्याच्यामध्ये नाचत टाईमपास करत, एवढं बापरे, ते काय पालखी आणि काय प्रकार केलेले, तेव्हा बरोबर ते डोली बिली करून तेव्हा जायचं जमलं तुला. आणि ते पण असं नाही की झटपट गेले, नुसता टाईमपास करत तेव्हा कुठला मोठा थंडी होती आणि कसला पाऊस पडत होता, गरमच तर होत होतं. तेव्हा बरा गेला भर उन्हामध्ये, लोक पण आली तुझ्याबरोबर. पण लोकांच्या वेळेला तू काय करतो, तुझी बायको किती पुढे येते, कळलं यावरून किती आहेत ते तुम्ही लोकांसाठी. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी लोकांनी यायचं ह्यांच्या. आता लक्षात ठेवा, नेक्स्ट टाईम ह्यांच्याबरोबर पुढे नाचायला येऊ नका. तुमच्या वेळेला आले का कारणं सांगून थांबले खाली. आणि राहिली गोष्ट, आता पिल्लू सोडतायत की आम्ही बाहेर जाणार आहोत आणि तुम्हाला माहिती असेल तर हिचं कुठे केलेलं, हिचे जायवळ. अरे जायवळ एकदाच होतं, परत तिकडेच जायवळ करणार आहे काय? प्रत्येक वेळेला जायवळ करतात? फक्त आम्ही केस कटिंग करायला जाणार आहे किंवा हिचं टकलू करायला जाणार आहे असं काय पण बोलू शकतो ना. जायवळ प्रत्येक वेळेला काय, किती वेळेला जायवळ करतात? जेव्हा केस कट करणार, जेव्हा काय टक्कल करणार, तर काय जायवळ करणार? काहीही बोलतो. आणि एवढं काहीतरी घुमून फिरून बोलायची काही गरज नाही. माहिती आहे तिरुपतीला जाणार आहे, आला मोठा चलपट. नंतर काय दादाला दिलं वचन, कसलं वचन दिलं तर बाहेर घेऊन फिरायला घेऊन. ते एवढा मोठा काय दादा, म्हणजे काय बोलायचं यार. हां, म्हणजे तुझ्याकडे लोक ते वचन बिचन असं काय मागत नाही, कारण का तू तर फुकटच आहे, फ्रीच आहे, तुला काही कामधंदेच नसतात. त्याच्यामुळे लोक म्हणतात की अरे ह्याला तर काय, ह्याला कुठे घेऊन जाण्याची रिक्वेस्ट करण्याची किंवा ह्याला काहीतरी सांगण्याची, मस्का मारण्याची काही गरजच नाही आहे. कारण हाच नेहमी मस्का मारत असतो, हा पकडत असतो लोकांना बाहेर ह्याच्या कंटेंटसाठी, फिरण्यासाठी. त्याच्यामुळे लोक तुला हलक्यातच घेत आहेत, समजतं का तुला? हां. आणि गेला तिकडे आणि तिकडे जाऊन मग काय म्हणे की इथे एवढी गर्दी आहे आणि लोक काय तुटून पडलेत त्या ज्यूस सेंटरमध्ये, काय एवढी वेड्यासारखी गर्दी, लोकांना पण काय खायचं आहे. अरे तू पण गेलेला ना, मग तू कशाला गेलेला? मग तू कुठला मोठा शाण आहे? जर लोक वेडे आहेत तर तू पण वेडाच आहे ना. तू नाही घेतलंस, तुला तिथे थांबायचं नाही, वेट नाही करायचा, ती गोष्ट वेगळी आहे. पण गेलेलास तर ना तिकडे थोबडा दाखवायला, मग कशाला गेला तिकडे बघायला की कशी गर्दी आहे बघायला गेलेला? काय बोलतो, स्वतः पण तेच करायचं आणि लोकांना नावं ठेवायची. जा रे, तू जा ना, इतकं खायला आहे तिकडे जाऊन खा ना. कशाला मग एवढं नुसतं त्या बचनेला तर इतका कॉपी करतो. आता तर म्हणे काय मी सिरीज काढणार आहे आणि माझा अभ्यास, अरे मोठा अभ्यास करणारा तू. जेव्हा अभ्यास करायचा होता तेव्हा पोरीला घेऊन फिरत होता, माहिती आहे ना. यो टू शो यो, परत नको मला बोलायला लावू. अशी एक जागा नसेल जिथे जाऊन गेले तिथे बोलले नसतील की इथे आम्ही आधी पण यायचो, इथे आम्ही कॉलेजच्या वेळेला किती यायचो, इथे आम्ही हे खायचो, आम्ही चायनीज खायचो, आम्ही पिझ्झा खायचो, आम्ही बार्बेक्यू नेशनला यायचो आणि आम्ही ह्या हॉटेलमध्ये यायचो आणि मग हा आम्हाला पार्टी थ्रो करायचा, ह्या माझ्यासाठी एवढं करायचा.
ह्याने मला इथे नेलं, आम्ही इथे मरीन्सना यायचो, आम्ही इतकं रात्री रात्री बसायचो. अरे अभ्यास सोडून सगळं केलं आहे आणि आता सांगतो मी अभ्यास करतोय. हां, म्हातारा झालास आता तू, आता कसला अभ्यास करतोय? जेव्हा करायचा तेव्हा आता केला नाही, तेव्हा इकडे तिकडे 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 चाललेला, आता पाढा वाचून दाखवला तुझा आणि आता अभ्यास करतोय. एक एक माझं ऐकून मी जसं बोलते तसं बोलायला जातो. स्वतःचं कर ना काहीतरी. आणि नको नको तुझी सिरीज नको आणि काय पण नको. मोठा काय तू कुठला डायरेक्टर नाही आहे आणि ना तुझी हिरोईन आहे, समजलं ना? दातविचकी, डोनाल्ड डक हे स्वतःच काहीतरी, नाही तर भलतंच. हां, एक फिल्म तुम्ही मस्त करू शकता. समजलं का मंडळी तुम्हाला? जाऊ दे, मी असं नाही बोलू शकत इथे आता ऑन सोशल मीडिया, पण तुम्ही समजून द्या. हां, ते बेस्ट होऊ शकतं. त्याच्यामध्ये तर तुमचा एकदम हे आहे ना स्पेशल, तेच केलं आहे अख्खं कॉलेजच्या दिवसामध्ये. सो एनिवेज, तर नको रे बाबा, ती तुझी साली आधी घरवाली करते ना, तेवढं बस झालं. मिल अँड भवानी आणि ठवानी आणि जवानी, भवानी की जवानी, तेवढं बस झालं. हां, मला नको अजून एक टॉर्चर नको. मला डोनाल्ड डक शो अजिबात बघायचा नाही, तर राहू दे. आणि हां, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, एक तुम्ही नोटीस केलं आहे का की लिटरली ह्याच्या व्हिडिओच्या खाली ह्याचे रिस्पॉन्सेस पकडून 10 ते 12 कॉमेंट्स असतात. म्हणजे हार्डली 6 कॉमेंट्सच असतात, 6-7 कॉमेंट्सच असतात. तर असं कसं? आणि फक्त जेव्हा शुकचं जेव्हा कधी पण काही प्रमोशन असेल ना, तेव्हा मग हे भिकारी गोळा होतात. शुक दिखाने की भिकारी आगे. शुक असा, शुक माझा फेवरेट, शुक माझं, शुक असं, मला ही प्रिंट आवडते, मला शुकची ती प्रिंट आवडते. हे देवा, शुकशुकाट, नाहीतर एरवी शुकशुकाट, पण शुक बाहेर आला की एकदम झगमगाट होतं कॉमेंट सेक्शनमध्ये. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे मंडळी, बाकी आता ट्रिप प्लॅनवर प्लॅन बदलत आहेत. तर मी इतकंच सांगेन, मागे जे काही मी थोड्या वेळापूर्वी बोलली त्या गोष्टीवर नक्की विचार करा. आणि तुम्ही बाकी समजदार आहातच, म्हणजे माझी मंडळी तर आहेच, तिथं असल्या वाट्याला जाणारच नाही. पण जे कोणी नवीन त्याचे चमचे किंवा त्याचे काय म्हणतात अंधभक्त मंदभक्त ऐकत असतील आणि थोडं पण तुम्हाला त्यात म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये काही तथ्य वाटत असेल, तर नक्की या गोष्टीवर विचार करा आणि अशा भामट्यांपासनं, अशा भुरट्यांपासनं लांब राहा. चांगल्या लोकांना सपोर्ट करा. तुम्हाला फिरायला वगैरे जायचं असेल तर एका चांगल्या रजिस्टर्ड कंपनीमधनं बुक करा. नीट रिव्ह्यू वगैरे व्यवस्थित बघून जा. नुसतं हे जे सोशल मीडियावर दाखवतात तेच खरं आहे मानून त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार करू नका. एक जनरल आयडिया घ्या की किती कॉस्ट असते, बाकीचे लोक किती आहे, कॉम्पिटिटिव्ह कॉस्ट चेक करा आणि अकॉर्डिंगली विचार करून सतर्क रहे, सावधान रहे, इतकंच बोलेन मी. आणि चला तर मग या पॉडकास्टच्या एंड आपला नेहमीप्रमाणे आपण उखाण्याने करणार आहोत. सो आजचा उखाणा आहे टीडी ब्लॉगर कैसे हो यांचा. अर्ज किया है इरशाद इरशाद. सासू माझी मास्तरीण, सासरा माझा पैसेवाला, दीर आहे साधा, जाऊ आहे कामवाली. सासू माझी मास्तरीण, सासरा माझा पैसेवाला, दीर आहे साधा, जाऊ आहे कामवाली. रस्त्यावाल्या ढबीचे नाव घेते, मी त्याची पैसे उधळणारी घरवाली. वा 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 वा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.